पुढच्या वर्षी मराठी बिग बॉसमध्ये कोणाकोणाला जायचं आहे, ज्याला ज्याला जायचं आहे ना त्याने असेच येड्यावानी व्हिडिओ करा, एकदम गबाळ्यावानी. कोणी फक्त फेमस व्हायचं आहे म्हणून, कारण ते येड्याचं बाजार आहे ते मराठी बिग बॉस. तुम्ही पाहिलं असं ना, आता हे सीझन 6मध्ये कोण कोण येडे भरती करेल त्याच्यामध्ये एक फक्त शिकलेली मुलगी ज्याच्यात ती आहे ती दिव्या शिंदे, तिला जय भीम. बाकी सगळा येड्याचा बाजार आहे. कोणी बकऱ्याचे अंडं खातंय, कोणी लंड खातंय. बाबा बाबा बाबा, मला पहिल्यापासून ते बिग बॉस आवडत नाही आहे. मी कधी पाहिलेलं बी नाही आहे आणि आता कधी पाहणार बी नाही आहे. समजलं मला की तो येड्याची जत्रा आहे आणि त्याच्यामुळं मी येड्यावानी व्हिडिओ बनेन. हो सकता है अगले साल मेरा नंबर आ जाए उसमें. आणि म्हणून मी येड्यावानी, दारू पेल माणसावानी, बराळल्यावानी काही बी व्हिडिओ बनीन, फेमस होईल आणि पुढच्या वर्षी सीझन 7मध्ये आपला नंबर येणार. कारण त्याच्यामध्ये येड्याची जरूरत आहे. शिकलेले सवरलेले माणसं त्यात बोलवत नाही, त्याला माहिती आहे. तुम्ही पाहिलंच असन की जो सोशल मीडिया आहे ना तो शिकलेल्या सवरलेला कधी व्हायरल करत नाही. त्याला पाहिजे येडे, कच्चा बदाम, बचपन का प्यार, किडीस का गाना, अशी येडे जाऊन पाहण्याला तेव्हा माणूस फेमस होईल. आणि जे शिकलेलं सवरलेलं आहे ते काय आहे, थोड्या बंधनामध्ये व्हिडिओ बनवून काय नॉलेजचं सांगन, ते लोकाला पटत नाही. लोकाला काय पाहिजे येडे जाऊने, बेइज्जती. जर तो सूरज चव्हाण, काय नॉलेज आहे त्याच्यामध्ये, काहीच नाही. पण सगळे लोक ओळखतात त्याला, जे शिकलेले सवरलेला ओळखत नाही आहे. ऐसा जाइए, ऐसा बनो और जाओ बिग बॉस 7 में मराठीमध्ये फेमस हो जाओ. लोकगंज व्हिडिओ बनवतात की भाई कशाला, मतलब क्या है वो स्टॉक मार्केट, त्याचं हे देईन तुम्हाला ज्ञान. लोक एवढा अभ्यास करून तुम्हाला सांगतील, ते कोण नाही ऐकत. त्याला काय पाहिजे येडं जाऊ नये. तर याच्या आधी मी खूप व्हिडिओ बनवले, एक बी व्हायरल गेला नाही. काय व्ह्यू 1000 1500 बस. याच्यानंतर येड्यावानी व्हिडिओ बनवसान ना वो तुरंत वायरल. किडीज का गाना सुनेगा ऐसे येड़ जावनेवानी वीडियो बनवा, वायरल. पण शिकल सवरेला आदमी ऐसा करेगा नहीं तो वायरल होगा नहीं. बिन लाजे व्हा तवा सोशल मीडियामध्ये काम करा, नाहीतर लाज तुम्ही बाळगसान तर तुम्ही फेमस